तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता अशा प्रकारे आपला कांदा आहे आणि अशा प्रकारे इथे आता फवारा चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणती चूक होत आहे या फवाऱ्यामध्ये. 10 सेकंदचा टाईम देतो कमेंटमध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसे का आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, मागच्या रविवारी आपण फवारा मारला होता कांद्यामध्ये. तुम्हाला दाखवलं होतं काय काय मारलं होतं आपण. बायोविटा किफन प्लस इंजेक्शन टाकलं होतं पाटील बायोटेकचं आणि मॅग्नेशियम सल्फेट, असा 4 याचं कॉम्बिनेशन घेऊन फवारा मारला होता. तर कांदा आपला तुम्हाला दाखवला होता किती पिवळा होता. आता तुम्ही बघा कांदा कसा झाला एका फवाऱ्यामध्ये. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असा कांदा आपला एका फवाऱ्याने झाला आहे. हे बघू शकता पिवळा काहीच नाही, म्हणजे असं पकडा 99% पिवळा असा कमी झाला आहे. पुरा गडद हिरवा कांदा होऊन गेला आहे. आता थोडाच फक्त पिवळा राहिला. तर आता आपण एक अलग फवारा मारणार आहे. तर तुम्हाला दाखवू कोणता फवारा मारणार आहेत. तर आज शेतकरी मित्रांनो, आज आपण मारणार आहेत PI कंपनीचं कॅप्ट्रॅजिन, जे की साईज फुगवण्यामध्ये मदत करते, ज्यामध्ये पोटॅश राहते, पण ते रोडोफाईट्सपासून डिरिव्ह केले जाते. आणि दुसरं मारणार आहे ते PI कंपनीचं पायलिन. तर हे एक नवीन बायोकेमिकल म्हणून बुरशीनाशक आला आहे. तर आपण हे पण ट्राय करून बघणार आहेत, कारण थोडी मला बुरशीचा अटॅक कांद्यामध्ये वाटत आहेत. तर बघू कसे काय रिझल्ट येतात. तर आणि कांदा आपण दाखवलेला आहे, तर पुढच्या हप्त्यात तुम्हाला दाखवू कांदा रविवारी. आणि आज आपण टाईम काढून संध्याकाळची वेळ झालेली आहे, 4:30 वाजले आहेत. तर बरोबर थंडीच्या टायमाला आलो आहेत. कारण मागच्याच तुम्हाला म्हटलं तर 2 मोठ्या चुका झाल्या. एक तर पाणी नव्हतं बोललं आणि दुसरं म्हणजे दुपारी फवारा मारला होता. आज त्या दोन्ही चुका बरोबर केल्या आपण. पाणी बनवलं शेतामध्ये आणि संध्याकाळी पण आलो फवारा मारायला. तर मारूयात फवारा आणि बघूयात रिझल्ट. ठीक आहे, तुम्हाला दाखवू अजून कोणतं औषध टाकणार आहेत, तर क्लिअर कट दाखवतो. चला शेतकरी मित्रांनो, आता आपण औषध कोणतं घेणार आहे हे तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिले मागचं जे बायोविटा घेतलं होतं त्यामध्ये ते इंजेक्शन आहे पाटील बायोटेकचं, तर ते कायमचं थोडंसं घेणारच आहे. आणि त्यामध्ये टाकणार आहे कॅप्ट्रॅजिन, जे की ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे, पोटॅश डेरिव्ह फ्रॉम रोडोफाईट्स. तर हे टाकणार आहे. त्यानंतर टाकणार आहे आपण फेनॉस्क्विक, ज्यामध्ये फ्लिबेंडामाइट प्लस डेल्टामिथ्रिनचा कंटेंट आहे, जे की थ्रिप्स पण कवर करते आणि अळी पण. आणि DG क्लीन म्हणून आला आहे, ते बायोस्टिम्युलंट आहेत. तर त्यामध्ये एक मावा तुडतुडा वगैरे कवर होतो, तर ते टाकणार आहेत. आणि मेन आपलं पायलिन पॉलिऑक्सिडी झिंक साल्ट, हे वाला पण बुरशीनाशक टाकणार आहेत. तर असा आपण फवारा घेणार आहेत. तर बघू याचे कसे काय रिझल्ट येतात. तर कारण आता कांद्याला बहुतेक 1-2च शेवटले फवारे लागतात, तर त्यामुळे पोटॅश टाकणे हे खूप गरजेचं आहे. तर टाकतो आपण, तुम्हाला रिझल्ट नक्कीच सांगू कसे काय. तर ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला सांगायचं राहिलं, यामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट पण टाकणार आहे, जे मागं टाकलं होतं आपण. कारण मॅग्नेशियम म्हणजे सल्फर टाकणं कांद्याचे शेवटले 2-3 फवाऱ्यामध्ये सल्फर टाकायचं, असा आपण यंदा प्रयोग करणार आहेत. कारण सल्फरमुळे काय होते, कांद्यामध्ये चमक आली पाहिजे त्यासाठी, आणि कांदा टिकून राहायला पाहिजे. मी असं बघितलं होतं यूट्यूबवर की सल्फर 2-3 वेळा आपण जर टाकलं कांद्यामध्ये किंवा कशामध्ये, तर त्यामुळे चमक येते. आपल्या जे आपण कांद्याचा साईज वगैरे बनते त्यामध्ये चमक येते चांगली. तर त्यासाठी आपण टाकणार आहेत. मॅग्नेशियम सल्फर पण आहे आणि कॅप्ट्रॅजिन पण आहे. तर बघू आता कांदा फुगते पण आणि चमक पण येते का. तर शेतकरी मित्रांनो, शेवटला फवारा कांद्यामध्ये चालू आहे आणि बघू शकता तुम्ही कांदा कशा प्रकारे आहे. इकडे थोडा एक शेंडा असा पिवळा राहिलेला आहे, पण कांद्याचा साईज वगैरे मस्त बनलेला आहे. आणि पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता कांद्याचा कसा काय. तर शेतकरी मित्रांनो, बघू याचा रिझल्ट आपण पुढच्या हप्त्यात तुम्हाला दाखवू कसा काय राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. भेटू या नंतरच्या व्हिडिओत. धन्यवाद.